नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले टिक्कर मराठी युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। तर आपण सामान्य विज्ञानाचं लेक्चर घेणार आहोत येत्या 2025 च्या पोलीस भरतीसाठी। यामध्ये सगळे अतिसंभाव्य प्रश्नांचे विश्लेषण होणार आहे। त्याचसोबत PYQ ला या टॉपिकचा कुठला प्रश्न विचारला गेला हे सुद्धा आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत। सो ह्या लेक्चरला ह्या सेशनला शेवटपर्यंत तर बघायचंच आहे, पण आपल्या सगळ्या फ्रेंडकडे आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये या लेक्चरच्या लिंकला शेअर सुद्धा करायचं आहे आणि लेक्चरला लाईक सुद्धा करायचे आहेत। ओके, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला। तर बघूया पहिला प्रश्न। ज्याला उत्तर येत असेल त्यांनी ऑफलाईन कमेंट करून आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे। कमेंट बॉक्स मध्ये तुमचे आन्सर दिसले पाहिजे। ओके, तर बघा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती पहिला प्रश्न दिलेला आहे, टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे? तिथे शोधशास्त्रज्ञामधून आलेला प्रश्न। चला पटकन सांगायचंय, टेलिफोनचा शोध कोणी लावला? आता हा प्रश्न तुम्हाला शोधशास्त्रज्ञामधून विचारला गेलेला प्रश्न आहे। ठीक आहे, शोधशास्त्रज्ञ भरपूर वेळेस सामान्य विज्ञानामध्ये विचारलं जातं। सायन्स मध्ये तुम्हाला सायंटिफिक नेम त्याच सोबत शास्त्रीय जे नावं असतात, वैज्ञानिक जे विषय आहे त्यांचे शास्त्रीय नावे विचारले जातात आणि नंतर तुम्हाला असतात ते शोधशास्त्रज्ञ। कुठला शोध कोणी लावला, कुठल्या शास्त्रज्ञाने लावला हे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्याच पेपर मध्ये येतं। सो हे तुम्ही करून ठेवायचे। ओके, थॉमस एडिसन, ठीक आहे, थॉमस एडिसन, अल्बर्ट आइन्स्टाइन, आयझॅक न्यूटन, ओके, आणि अलेक्झांडर ग्रेहम बेल। तर टेलिफोनचा शोधकर्ता कोण आहे? पर्याय नंबर चौथा योग्य, अलेक्झांडर ग्रेहम बेल। ओके, लक्षात आलंय सगळ्यांना? क्लिअर आहे? टेलिफोनचा शोधकर्ता इथे विचारलेला होता आणि हा क्वेश्चन PYQ आहे। PYQ आहे, बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये 2024 ला विचारला गेलेला आहे आणि शोधशास्त्रज्ञांवर बरेचसे प्रश्न येतात। सो तुम्हाला हा संभाव्य सुद्धा आहे। असेच काही रिलेटेड प्रश्न असतील जे तुम्हाला PYQ व संभाव्य दोघंही येऊ शकतात, ते पण आपण लगेच नोट डाऊन करायचे। ओके, तर थॉमस एडिसन यांनी दिव्याचा शोध लावला होता। ठीक आहे, त्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाइन यांचा सापेक्षतेचा सिद्धांत प्रसिद्ध आहे। ठीक आहे, समजलंय सगळ्यांना? त्यानंतर आयझॅक न्यूटन यांनी गतिविषयक नियमांचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलाय। कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट आल्या पाहिजे, तुमचे आन्सर सुद्धा आले पाहिजे। तुमच्याच मागणीतून आपण ह्या लेक्चरला परत पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे, तुमचा सामान्य विज्ञानाचा अभ्यास पक्का व्हावा म्हणून। आणि काही असे क्वेश्चन आहे, आपल्याला 40 टॉपिक आहे विज्ञानाचे, तर प्रत्येकच टॉपिक मधून प्रश्न विचारले जात नाही, बट तुमचा पॅटर्न चेंज होत आहे। जसं की मी लास्ट लेक्चरला सुद्धा सांगितलं होतं की आवर्त सारणीवर डीप क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, सो त्याचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करा। ओके, आता बघा पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात जास्त टक्केवारी कोणत्या वायूची आहे? हा क्वेश्चन तुम्हाला आपण बोलतो ना सदाबहार किंवा बोनस है ना, त्या पद्धतीचा प्रश्न आहे की हा प्रश्न प्रत्येक वर्षी विचारला गेलेलाच आहे। कोणत्याच वर्षी हा स्किप झालेला नाही, कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये हा क्वेश्चन नेहमी असतो। ओके, तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे। याच सोबत अजून एक क्वेश्चन आहे जो प्रत्येक जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक 2 जिल्हे सोडले की तो क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक वर्षी असतो, तो म्हणजे बेकिंग सोड्याचं रासायनिक नाव किंवा बेकिंग सोडा म्हणजे काय? ठीक आहे, हे प्रश्न तुम्हाला नेहमी विचारले जातात। तर पृथ्वीच्या वातावरणामध्ये सगळ्यात जास्त असतो तो आहे नायट्रोजन। किती पर्सेंट असतो? 78% असतो। पर्याय नंबर दुसरा योग्य। लक्षात आलं सगळ्यांना? जे फक्त सेशन बघत आहेत त्यांनी पटापट लाईक सुद्धा करायचं आहे आणि लिंकला जास्तीत जास्त शेअर सुद्धा करायचं आहे। आणखीन कुठल्या टॉपिक वरचे क्वेश्चन तुम्हाला वाटत आहे की घ्यायचे तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकतात। ओके, हायड्रोजन 3% मध्ये जातं, ऑक्सिजन तुम्हाला माहिती आहे 21% आहे। ओके, नंतर कार्बन डायऑक्साइड पण 0.3% मध्ये जातं। लक्षात आलं? पर्सेंटेज विचारलेले आहे ऍटमॉस्फिअर मध्ये हे जे वायू आहे ते किती पर्सेंट मध्ये येतात। ठीक आहे, आता बघा, आता काही हे जे प्रश्न आहे हे तुम्हाला पुणे कारागृहाचे जे पेपर झाले त्यामधून सुद्धा घेऊन त्याच्या रिलेटेड सुद्धा मी घेतलेले। ठीक आहे, बघा हा क्वेश्चन पुणे कारागृहाचा आलेला आहे, जी 2024 ची भरती होती, बट त्याचे पेपर 2025 मध्ये झाले। त्याचा प्रश्न आहे। चौसा, ही जात खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? बघा इथे आपण जे वनस्पती बघत असतो, वनस्पतींचे जे वर्गीकरण बघतो, तर त्यामध्ये आपण जे सायंटिफिक नेम बघितले त्याचसोबत आपण बोलतो ना बायोनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धती जी बघितली, तर त्याच्यामध्ये काही वनस्पती किंवा काही अशा गोष्टी दिल्या आहेत की ज्याचे तुम्हाला जात, प्रजात, नाव असे दिलेले आहेत। सो हेचा पण अभ्यास करायचा आहे। गहू, चिक्कू, पपई, आंबा। तर चौसा ही जात कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ती आहे आंब्याशी संबंधित। ठीक आहे, आता आंब्याच्या संबंधित जाती जर तुम्ही म्हणतात ना हापूस आंब्याच्या संबंधित जात आहे ना, आता आंब्याचं सीझन आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। चौसा सुद्धा आंब्याच्या संबंधित जात आहे। पर्याय नंबर चौथा योग्य। ठीक आहे, देन आहे पुढचा प्रश्न। हा क्वेश्चन पण
आलेला आहे, PYQ चा क्वेश्चन आहे. द्राक्षाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे की सामान्य विज्ञानाचे तुम्ही कोणत्याही पोस्टसाठी पेपर द्या. सामान्य विज्ञान तुम्ही पोलीस भरतीसाठी देत असाल किंवा तुम्ही सेंट्रल एक्झामसाठी तुम्ही त्याची तयारी करत असाल, तरी सुद्धा नेहमी तुम्हाला शास्त्रीय नावं लक्षात ठेवायची आहे कोणत्याही गोष्टीची. जसं द्राक्षाच्या अभ्यासाला काय म्हणतात, हृदयाच्या अभ्यासाला काय म्हणतात, किडनीच्या अभ्यासाला काय म्हणतात, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपण आत्ताच सांगितलं मी तुम्हाला की नॉमेनक्लेचरच्या पद्धती, हे तुम्हाला विचारलं जाईल कुठलीही पोस्ट असेल तरी सुद्धा. ओके. आता बघा द्राक्षाच्या अभ्यासाला काय म्हणतात हा न्यू क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलाय. याच्या अगोदर तुम्हाला सगळ्या बायोलॉजीच्या टर्म विचारल्या जात होत्या, जसं की किडनीचा अभ्यास आहे, आपल्या मेंदूचा अभ्यास आहे, हृदयाचा अभ्यास आहे, तर ह्याचं तुम्हाला विचारलं जात होतं. बट आता तुम्हाला काय विचारलं गेलं की द्राक्षाच्या अभ्यासाला काय म्हणतात. सो बघा, व्हिटिकल्चर, सेरिकल्चर, वर्मिकल्चर अँड ग्रेपिकल्चर. तर काही काही जण त्याचा आन्सर ग्रेपिकल्चर देऊ शकतं. ग्रेप्स आहेत ना, ग्रेपिकल्चर. सो असं द्यायचं नाहीये. जे तुम्हाला बरोबर वाटत असेल तेच द्या. इकडे काही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, तरी पण असं चुकीचं आन्सर देऊ नका. चला, काय येईल आन्सर आपला? व्हर्मिकल्चर म्हणजे गांडूळ खत जे बनवतो आपण त्याला बोलतो. सेरिकल्चर म्हणजे जे सिल्क बनतं त्याला बोलतो आपण. मग उरले दोनच, एक आहे ग्रेपिकल्चर, एक आहे व्हिटिकल्चर. कमेंट बॉक्स मध्ये आन्सर द्यायचा आहे. आन्सर आहे पर्याय नंबर पहिला योग्य, व्हिटिकल्चर. मग मला सांगायचंय तुम्ही होमवर्क मध्ये किंवा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा की ग्रेपिकल्चर म्हणजे काय. ओके. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा काय दिलाय. शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत काय सांगितलेलं आहे. अन्नधान्य संपूर्ण होण्यासाठी काय करण्यात येते. आता आपल्याला शेतीचं उत्पन्न वाढवायचं आहे आणि अन्नधान्याचं उत्पादन तिथे करायचं आहे. ठीक आहे. प्रश्न असा विचारला गेलेला आहे. तर आपल्याला जलक्रांती करावी लागेल, हरित क्रांती, उद्योग क्रांती की धवल क्रांती. धवल क्रांती म्हणजे श्वेत क्रांती, ज्यामध्ये दूध येतं. ओके. पण आपल्याला इथे सांगितलंय की अन्नधान्य उत्पादन. सो हे तुमच्या क्रांतीमध्ये जाणारा प्रश्न आहे. याच्याच रिलेट करणारा कुठल्याही क्रांतीचे जनक तुम्हाला विचारलं जाईल. फॉर एक्झाम्पल धवल क्रांतीचे जनक, हरित क्रांतीचे जनक, किंवा असाही प्रश्न येऊ शकतो की सोनेरी क्रांती म्हणजे काय. तर त्यामध्ये मध आणि फळ उत्पादन होते, ती सोनेरी क्रांती. गुलाबी क्रांतीमध्ये झिंगे उत्पादन होतात, किंवा आता निळ्या क्रांतीमध्ये मत्स्य उत्पादन होतं. सो हे रिलेटेड क्वेश्चन आहे, हे पण करून ठेवा. शेतीचे उत्पादन वाढवायचे ऑब्वियस हरित क्रांती, कारण आपल्याला माहिती आहे अन्नधान्य उत्पादन वाढ करायची असेल तर हरित क्रांतीमध्ये केली जाते. हरित क्रांतीचे जनक कोण आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन. बाकी सगळ्या क्रांतीचे जनक कमेंट बॉक्स मध्ये लिहायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे अभ्यास तुम्ही किती करताय ते आम्हालाही कळेल आणि किती अभ्यास अजून करावा लागेल हे तुम्हालाही कळेल. त्याच्यासाठी सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये काय करायचे, आपले आन्सर द्यायचे आहे. ओके. चला जाऊया पुढच्या प्रश्नावर. त्याआधी प्रत्येकाने सेशनला लाईक करून सेशनच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचंय. ओके. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता. बघा, हा क्वेश्चन मी तुमचा घेतला होता भरपूर वेळेस. ठीक आहे. बॅचेस मध्ये घेतलाय, युट्यूब वर घेतला, आणि हा प्रश्न तुम्हाला 2024 मध्ये झालेल्या पेपर मध्ये सुद्धा आलेला आहे आणि आता पुणे कारागृहाला सुद्धा आला. यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, गोंदिया. तर पांढरे सोने कशाला म्हणतात हे सगळ्यात आधी महत्वाचं आहे, कारण यावरही एक प्रश्न विचारला गेला होता की पांढरे सोने म्हणजे काय. ऑप्शन तुम्हाला दिलं होतं दूध, कापूस, चांदी, आणि एक तर नव्हतंच. ठीक आहे. तर ह्या तिघांमध्ये कन्फ्युजन खूप मुलांना होत होतं. कोणी म्हणत होतं दुधाला पण म्हणतात, कापसाला पण म्हणतात. मग काय आन्सर द्यायचं, तर कापूस यालाच पांढरे सोने आपण म्हणतो है ना. मग कापूस पिकवणारा जिल्हा कोणता आहे. यवतमाळ. म्हणून पर्याय नंबर किती येईल, पहिला योग्य. ओके. कळतंय. सगळे रिलेटेड जे क्वेश्चन आहे ना ते सगळे व्यवस्थित करून ठेवायचे. ओके. चला पुढच्या प्रश्नाला जाणार आहोत. पुढचा प्रश्न, जूल हे एकक डॅश डॅशचे आहे. प्रश्न विचारला गेलेला आहे मोजमापन. मोजमापन म्हणजे काय, मेजरमेंट्स. मोजमापन म्हणजे काय, युनिट्स. यामध्ये तुम्हाला सगळ्या युनिट्सचा अभ्यास करायचा आहे. युनिट्सच्या 4 पद्धती असतात. ठीक आहे. CGS, MKS, SI अँड FPS. सो याचा फुल फॉर्म काय आहे. CGS म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंद, MKS म्हणजे मीटर केल्विन सेकंड, SI इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. लिहून घ्या काय आहे, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट.
लक्षात येत आहे? ही सर्वीकडे मान्य असलेली SI पद्धत आहे. जेव्हा प्रश्नामध्ये तुम्हाला कुठलंही युनिट मेन्शन केलेलं नाहीये की कुठल्या तरी एका युनिटमध्ये आन्सर द्या, तर तेव्हा ते आन्सर नेहमी SI मध्ये जाईल. ओके. आता विचारलं गेलंय जूल हे कशाचे एकक आहे? तर लक्षात ठेवायचंय जूल हे दोन गोष्टींचं एकक येतं. है ना? जूल नेहमी शिकवताना मी तुम्हाला ट्रिकनी शिकवलेलं आहे की जूल हे दोन गोष्टींचं एकक येतं. पण तुम्ही जी आन्सर की बघितली असेल पुणे कारागृहामध्ये, तर त्यामध्ये तुम्हाला कार्य हे आन्सर त्यांनी दिलेलं होतं. बट त्याचं आन्सर तुम्ही आक्षेप पण घेऊ शकतात. कारण ऊर्जा सुद्धा त्याचं आन्सर येते. कारण जूल हे ऊर्जा व कार्य दोघांचं युनिट आहे. ठीक आहे. जूल दोघांचं पण युनिट आहे. SI मध्ये सुद्धा ते दोघांचं युनिट येतं. ठीक आहे. SI एककाचा विचार केला तरी सुद्धा. तर तुम्ही आक्षेप पण घेऊ शकतात. कारण ज्यांनी ऊर्जा हे आन्सर दिले त्यांचं पण बरोबरच आन्सर आहे. ठीक आहे. तर आन्सर की जर तुम्ही बघितली असेल तर तिथे कार्य हे आन्सर दिलेलं आहे. लक्षात आलं? जूलला कसं लक्षात ठेवायचं की जुली नावाची मुलगी आहे. ही ट्रिक मी खूप वेळेस सांगितलेली आहे. तिला कार्य करण्यासाठी ऊर्जा आहे. जुली नावाच्या मुलीला कार्य करण्यासाठी ऊर्जा आहे. दॅट मीन्स की जूल हे एकक जे आहे ते कार्याचं सुद्धा आहे आणि ऊर्जेचं सुद्धा आहे. लक्षात राहील? चला जाऊया पुढे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. बघा मी म्हटलंच होतं की बोनस काही क्वेश्चन तुम्हाला येतात. सेम क्वेश्चन विचारला गेलेला आहे. पुणे कारागृहाला जो 2024 ची भरती होती पण 2025 ला पेपर झाले, त्यामध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. हा प्रश्न प्रत्येक जिल्ह्यात आलेला आहे. ठीक आहे. बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय? आणि खूप वेळेस मी घेतलेला आहे बॅच मध्ये पण युट्यूब मध्ये पण. सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट, सोडियम क्लोराईड अँड सोडियम सल्फेट. ठीक आहे. तर हे जे पूर्ण 4 ऑप्शन दिलेत हे सर्व करून ठेवायचं. आन्सर काय येईल? बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय? तर बेकिंग सोड्याला सोडियम बायकार्बोनेट म्हटलं जातं. ओके. सोडियम बायकार्बोनेट. पर्याय नंबर दुसरा योग्य. मग कधीतरी ह्याचं आपल्याला विचारलं जाईल सूत्र. ठीक आहे. सूत्रावरती विचारला जातो प्रश्न. तर NaHCO3 हे काय आहे? सोडियम बायकार्बोनेटचे सूत्र आहे. तेच जर तुम्हाला सोडियम कार्बोनेट विचारलं तर तो धुण्याचा सोडा आहे. ठीक आहे. मग याचं सूत्र काय आहे? Na2CO3 हे सुद्धा लक्षात ठेवायचं. जसं सोडियम क्लोराईड काय आहे? सोडियम NaCl. सोडियम क्लोराईड हे आपलं खाण्याचं मीठ आहे. ओके. समजले सगळ्यांना? तर अशा पद्धतीचे हे प्रश्न आणि सूत्र करून ठेवायचे आहे. ओके. चला. जसं की मी तुम्हाला सांगत होते की काही प्रश्न जे आहेत ते तुम्हाला नवीन आलेले आहेत. हे मी इथे घेऊन आलेली आहे. ठीक आहे. आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडामध्ये राहतात? S खंड, P खंड, D खंड की F खंड? आता आधुनिक आवर्त सारणीचा विचार तुम्ही केला तर बघा इथे तुम्हाला गण आणि आवर्ते आहेत की नाही? ओके. लक्षात येत आहे? अशा पद्धतीचा आपला पिरियोडिक टेबल असतो. ज्यामध्ये हा जो ब्लॉक आहे हा D ब्लॉक आहे. हा जो ब्लॉक आहे हा F ब्लॉक आहे म्हणजे F खंड आहे. ठीक आहे. त्यानंतर हा जो ब्लॉक आहे हा P खंड आहे. P ब्लॉक आणि हा जो ब्लॉक आहे तो S ब्लॉक आहे. ओके. मग आता तुम्हाला काय विचारलं गेलं की आधुनिक आवर्त सारणीत अधातू मीन्स नॉन मेटल. अधातू म्हणजे काय? नॉन मेटल कोणत्या खंडात आहे? तर ओव्हरऑल तुम्ही जर विचार केला तर हे जे S ब्लॉक आहे, F आहे आणि D आहे यामध्ये मेटल अँड नॉन मेटल असं नाही राहू शकत. यामध्ये फक्त मेटल्स असतात. ठीक आहे. ओन्ली मेटल्स असतात. फक्त एकच आपला खंड असा आहे जो आहे P ब्लॉक की ज्यामध्ये मेटल पण आहे. ठीक आहे. अँड नॉन मेटल सुद्धा आहे. ठीक आहे. मेटल पण आहे, नॉन मेटल पण आहे. याचा अर्थ काय होतो की P ब्लॉक एकमेव असा ब्लॉक आहे की ज्यामध्ये धातू व अधातू दोघही राहतात. त्याचसोबत आपण 18व्या गणाचा विचार केला. इथे 18वा गण असतो. यामध्ये सगळे निष्क्रिय वायू ज्याला तुम्ही नोबेल गॅस म्हणतात ते त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. ज्यामध्ये रेडॉन येतं, निऑन येतं हे सर्व यामध्ये येतात. त्याला राजवायू पण म्हटलं जातं. ठीक आहे. पण यामध्ये सगळे मेटल्स आहे. याच्यात नॉन मेटल पण आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर काय येणार? P खंड. पर्याय नंबर दुसरा योग्य. बघा याच्या अगोदर होता का हा प्रश्न आलेला? नव्हता आला. म्हणजे पोलीस भरतीचा पॅटर्न चेंज झालेला आहे. हा प्रश्न पुणे कारागृह 2024 जी भरती होती 2025 ला आता झालेला आहे पेपर. ठीक आहे. पुणे कारागृहाला आलेला प्रश्न आहे. सो तुम्हाला आता S खंड, D खंड, F खंड यामध्ये कुठले मेटल्स असतात? ठीक आहे. किंवा त्याचा ॲटॉमिक नंबर काय असतो? कोणत्या
खंडामध्ये कोणत्या ॲटॉमिक नंबर पासून सुरुवात होते हे सर्व करून ठेवावं लागेल. कारण तुमचा पॅटर्न आता चेंज होत आहे. तुम्हाला डीप मध्ये प्रश्न विचारले जात आहे. कारण ब्लॉक हे फक्त सेंट्रल लेवललाच विचारले जात होते. बट ते आता तुम्हाला इथेही विचारले जात आहेत. ठीक आहे. सो लक्षात ठेवायचं आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. आता हा मी तुम्हाला देणार आहे होमवर्कला. कारण तुम्ही जोपर्यंत ह्या डीप जात नाही चॅप्टरच्या तोपर्यंत गोष्टी कळणार नाही तुम्हाला. ठीक आहे. सो हा तुमचा होमवर्क राहील आजचा. सो जेव्हा नेक्स्ट लेक्चर मी घेईल तेव्हा हा क्वेश्चन पहिल्यांदा घेतला जाईल. ठीक आहे. बघा काय सांगितलं. अल्क अल्क धातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या डॅश डॅश आहे. हा क्वेश्चन न्यू क्वेश्चन आहे. कुठलाच PYQ हा नव्हता. ठीक आहे. तरी पुणे कारागृह 2024च्या पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे. आता मी जे घेतले ते पुणे कारागृहचे पेपर मी इथे घेतलेले आहेत. त्याच्यातले प्रश्न मी याच्यामध्ये इन्क्लूड केले होते. सो हा सुद्धा न्यू क्वेश्चन आहे. कशातून आला तर आवर्त सारणीमधूनच आलेला आहे. आवर्त सारणी मीन्स पिरियडिक टेबल. आतापर्यंत त्याच्यावरती प्रश्न फक्त एवढेच विचारले जात होते की आधुनिक आवर्त सारणी कोणाची आहे, मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचा गुणधर्म काय आणि हेनरी मोसलेंच्या आवर्त सारणीचा गुणधर्म काय. ठीक आहे. पण आता त्याचं थोडंसं पॅटर्न चेंज झालेलं आहे. सो आवर्त सारणीमध्ये सगळ्या गोष्टी विचारल्या जातील. आता अल्क धातूंना अल्कली मेटल सुद्धा म्हणतात. अल्कली धातूच्या जो बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या, बाह्य जो कवच आहे, ठीक आहे, समजा हा एक आहे, दुसरा, तर ही जी बाह्य कवच आहे यामध्ये असलेले इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स पण कोणाची, जे अल्क धातू आहे, जे काय आहे अल्कली आहे, ठीक आहे, ऍसिडिक जे मेटल आहे त्यांचं इथे विचारलं गेलंय. सो मी तुम्हाला एकदा आन्सर सांगून देते, बट हे कसं येईल हे तुम्ही मला सांगायचंय. एकच असते नेहमी. ठीक आहे. जे अल्कली धातू आहे यांचे जे बाह्य कक्ष आहे याच्यामध्ये फक्त एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. ओके. संयुजा काय आहे हे सगळ्या गोष्टी सुद्धा आपण असंच पुढे शिकत जाणार आहोत. ओके. तर आजसाठी इतकंच. आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचं लेक्चर सुद्धा समजलं असणार आहे. जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी सगळ्यात आधी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपला ऍप सुद्धा आहे. ऍपला डाउनलोड करून ठेवा. कारण ऍपमध्ये तुम्हाला या सगळ्या PDF अवेलेबल होऊन जातील. ठीक आहे. फ्री सेशन मध्ये तुम्ही गेला, फ्री कोर्स मध्ये गेलात तर तुम्हाला या PDF बघायला मिळतील. तुमचं स्टडी मटेरियल वाढेल. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करायचं आहे आणि आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये या लेक्चरच्या लिंकला शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.